चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग. आले आपला मतदानावरील हा जो टॉपिक आहे, मतदानावरचे जे प्रश्न आहेत है ना, थोडंसं काही लोकांचं तेवढं क्लिअर झालेलं नव्हतं बघा है ना, म्हणून आपण त्याला परत एकदा घ्यावं अशी इच्छा झाली. म्हणून आपल्याला काय केलं की एवढा भाग आपण घेणार आहोत आणि पुढच्या लेक्चरला मग जो रेग्युलर आपला याच्या पुढचा जो चालू असेल तिथून सुरू करणार आहोत. ठीक आहे. चला या आता पहा. आता आपल्याला ह्या निवडणुकीवरचे जे प्रश्न आहेत किंवा ह्या मतदानावरचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न नेमके कसे असतात, अवघड का वाटतात किंवा याच्यामध्ये चुकतंय काय, काही आपल्याला दोन चार गोष्टी माहीत पाहिजेत. कुठल्या बाद मतदान झालेलं, बाद जे असेल ते बाद झालेलं मतदान, त्याच्यानंतर तुमचं लोकांनी मतदान केलंच नाही है ना, अवैध मतदान, वैध मतदान, तर हे जे आहे ना हे टोटल आपल्याला थोडंसं माहीत पाहिजे. ओके चला. हां नमस्कार सुरेखाबाई. चला या आता नेमकं हे कसं असतंय पहा. आता या आता पहिल्या प्रश्नापासून सुरू करू. याचा हा पहिला प्रश्न दिलाय आपल्याला. ठीक आहे. एका निवडणुकीमध्ये दोन उमेदवार होते. काय? दोन उमेदवार. आता दोन उमेदवार असतील समजा, त्याचं ए आणि बी म्हणू. ओके असं म्हणा किंवा विजयी आणि पराभूत असं म्हणा, दोघांपैकी काही चालेल. समजा विजयी आणि पराभूत म्हणलं. पहा आता एक विजयी आणि एक काय असेल समजा पराभूत असेल, एक काय असेल पराभूत असेल. ठीक आहे. हां पहा आता या प्रश्नात काय म्हणले, या प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हणलंय, चला 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 हा यस 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 सकाळचेच आहेत. पहा आता एका निवडणुकीमध्ये दोन उमेदवार, एक विजयी आणि एक पराभूत. आता हे पुढे काय दिलंय बघा, त्यापैकी एका उमेदवाराला एकूण मताच्या किती पडले? 30%. पण ते कोणाला पडले, विजयी का पराभूत हे आताच माहित नाही. पुढचं वाक्य वाचा. एवढे मतं प्राप्त झाली परंतु 210 मतांनी त्याचा पराभव झाला. म्हणजे याचा अर्थ ज्याला 30% मतदान पडलंय त्याचा पराभव झालाय. बरोबर आहे. टोटल 100% मतदानापैकी एकाला पडले 30%, मग 100% दुसऱ्याला काय पडले असतील, याला पडले असतील तुमच्या 70%. बरोबर आहे. कसं काय? ह्याला जर 30 असेल तर याला 100% काय असणार आहे तुमचं 70%, कारण दोघांची मिळून किती व्हावं, दोघांची मिळून तुमचे व्हावं 100%, असं असते. बरोबर आहे. मग याचे आपल्याला कळाले, याच्यावरून याचे कळाले. आता दोघांच्या टक्केवारीतला जर फरक काढला तर तो टक्केवारीतला फरक जो आहे तो आपला टक्केवारीतला फरक काय आहे 40%. टक्केवारीतला फरक काय 40%. आणि जर मतांचा विचार केला, काय मतांचा जर विचार केला तर मतांचा विचार केला तर दोघात कितीचा फरक आहे बघा. ह्यानं कितीनं पराभव झाला याचा 210 मतानं, म्हणजे याच्यापेक्षा ह्याला 210 मतं कमी येतं. आणि टक्क्याचा विचार केला तर याच्यापेक्षा याला 40% कमी येतं. बरोबर आहे. मग आपण म्हणू शकतो काय की बाबा 40% म्हणजे 210. 40% म्हणजे काय 210. तर आपल्याला विचारलंय अख्ख्या पूर्ण याच्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण किती लोकांना मतदान आहे किंवा मतदार किती आहेत, तर 100%ला किती. मग 210 गुणिले 100 भागिले काय करायचं 40. 0 0 कटला तर याने याला भागलं तर काय आलं 25. बरोबर आहे. 25 × 25 हातचे आले 2. 25 दोन्ही 50. 50 आणि 2 काय 52, म्हणजे 525. ओके 525. ह्याच्यात काही असं अवघड नाहीये. ठीक आहे. केव्हा अवघड होतंय, जेव्हा बाद झालं मतदान, काही लोकांनी मतदानच केलं नाही, त्यावेळेस थोडंसं अवघड वाटतंय. चला या कळालं हे. नेक्स्ट. आता या प्रश्नामध्ये या थोडंसं तुमच्या वर्कबुकमध्ये मी नंतर क्रॉस चेक केलं ते क्वेश्चन. तर क्वेश्चनमध्ये असं होतं पहा. तर पर्यायामध्ये तुमचं 45 वर्कबुकमध्ये 45 झालेलं आहे, ते 4500. तर तिथं 4200. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्याला 55% मतदान पडलंय तो 420 मतांनी विजयी झाला, असं तो क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या वर्कबुकमध्ये पराभूत लिहिल्या गेले. ठीक आहे. तर तो मूळता क्वेश्चन काय आहे की ज्याला 55% पडले तो विजयी आहे. चला मग आता इथं सुद्धा आपल्याला दोन उमेदवार आहेत. एक आहे तुमचा विजयी आणि एक आहे तुमचा पराभूत. एक काय आहे विजयी, एक काय आहे पराभूत. ठीक आहे. थोडंसं तुम्हाला तिथं वर्कबुकमध्ये तुमच्या याला विजयी करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट ह्यानं इथं पर्याय जो आहे ना तो 4200. ओके. चला या आता विजयी उमेदवाराला किती पडले 55%. मग याला जर 55 पडले असतील तर 100%, दुसऱ्याला काय
ह्याला 45 पडले असतील, ह्याला किती 45%, आणि ज्याला जास्त पडले तो विजयी असणार आहे, म्हणून हा विजयी आहे. ओके, बर. आता जर याचा टक्केवारीचा विचार केला तर याला किती टक्के जास्त आहेत याच्यापेक्षा 10%. किती टक्के जास्त आहेत 10%, बरोबर आहे. आणि 10% जास्त आहेत, मग मतदानाचा जर विचार केला तर किती मतं जास्त येतं 420. टक्केवारीचा विचार केला, काय टक्केवारीचा विचार केला तर बाबा 10% जास्त, आणि मतदानाचा विचार केला तर तिथं 420 मतं जास्त, बरोबर आहे. मग आपण म्हणू शकतो काय 10% म्हणजे 420. तर विचारले काय तर त्या मतदारसंघामध्ये किती लोकांनी मतदान केले असावे, म्हणजे टोटल मतदान किती झाले ते माहित करा म्हणले. तर 100% म्हणजे किती, 100% म्हणजे किती, ठीक आहे. तर 420 इंटू 100 भागिले काय हो तुमचा हे, तर उत्तर काय आलं 4200 मतदान. एवढं मतदान आहे, 4200 मतदान आहे, ठीक आहे. 4200. काय करायचं, दोघांच्या टक्केवारीतला फरक बघायचं आणि तिकडं मतदानाचा फरक बघायचं. जेवढा टक्केवारीचा फरक आहे त्याला म्हणायचं तेवढ्या मतदानाचा फरक. ओके, यस. चला, हां आले या. आता आपलं ठोकळ्याचं वर्कबुकचं काम चालूच होतं बघा. आता थोडंसं राहिलं होतं, लास्ट सेशनचा काही पोर्शन राहिला होता. आता हे लेक्चर झालं की आपण ते कंप्लीट करू. या, आता एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे होते. विजयी उमेदवाराला एकूण मताच्या 60% मते मिळाली आणि तो 4000 मतांनी विजयी झाला. पाहता इथं सुद्धा काय आहे, मग आपल्याला पुढे काय विचारलंय, त्या मतदारसंघामध्ये मतदान सूचीमध्ये म्हणजे मतदान यादीमध्ये किती एकूण लोकांची नावं होती, ठीक आहे. पाहता इथं सुद्धा काय असणार आहे, एक उमेदवार विजयी असणार आहे आणि एक उमेदवार पराभूत असणार आहे. एक उमेदवार काय पराभूत असणार आहे, ठीक आहे. एक उमेदवार विजयी असणार, एक उमेदवार पराभूत. 2 असल्यावर एक विजयी एक पराभूत असणार आहे. मग एकाला किती पडले 60%, तो विजयी झालाय, म्हणजे विजयीवाल्याला 60% पडले. 100% याला काय पडले असतील 40%. कस काय, ह्याला जर 60 असतील तर उरलेले याला है ना 40%. मग आता काय म्हणले बघा, सुरेखाबाई काय म्हणल्या, काय की म्हणल्या बघा गेल्या कमेंटवर. चला या, हा आता यांच्या मतदानाच्या टक्क्यातला जर फरक बघितला तर याच्यापेक्षा ह्यानं 20% जास्त घेतलेत. किती टक्के 20%. आणि जर मतदारांच्या बाबतीत विचार केला तर याला 4000 मतं जास्त येतं, ह्याच्यापेक्षा 4000 मतं जास्त, आणि टक्क्याचा विचार केला तर 20% जास्त. मग आपण काय म्हणू शकतो बघा, 20% म्हणजे 4000. तर आपल्याला विचारलंय अख्खे लोक किती होते, टोटल लोक किती होते. यस, हा ना. चला मग आता काय आहे बघा, तर 100% म्हणजे किती. ओके, चला 4000 गुणिले 100 भागिले काय हो 20. 0 0 कटला, 2 2 4, हे 200 आणि पुढचे 100चे 2 शून्य, म्हणजे 20,000 एवढं मतदान त्या गावामध्ये असेल किंवा त्या मतदारसंघामध्ये असेल. ओके, हां थोडंसं सकाळच्या लेक्चरला काही जणांना थोडंसं हे होऊ लागलं, म्हणजे काय सुधारणा चाललं होतं की नेमकं व्हायलंय काय, म्हणून आपण तेवढाच पोर्शन एकदा डबल घेतोय, बाकी काही नाही. ओके, चला झालंय. काही जण आता डायरेक्ट जॉईन झालेत, काही जण म्हणाले तर पंगत कोण्या लग्नाची आहे, काही जण म्हणाले तेच लग्न आहे, कालचंच लग्न आहे, डबल झालंय म्हणालेत. चला या, काही जण डायरेक्ट येऊन बसलेत पंक्तीला, काही घेणं नाही काय चालू आहे काय नाही, सरळ ताट मांडणे आणि सुरू करणे असं आहे. ठीक आहे, आता चला इथून मात्र प्रश्न थोडेसे बदलत गेलते. पाहता इथून थोडेसे प्रश्न बदलत गेलते. यस, हां चला या. काही जणांना काहीच माहित नाही काय आहे, उगा जाऊन बसलेत फक्त पंक्तीला. आवतन आले, चला 4 वाजता 5 वाजता 8 वाजता जेवायला आहे म्हणले, निघले ताट घेऊन तांब्या घेऊन. चला या, पाहता 2 उमेदवारांच्या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला एकूण वैध मताच्या 55% मते मिळाली, त्यामध्ये अवैध मतांची संख्या होती 20%, आणि पुढे काय म्हणले एकूण मतदारांची संख्या आहे 7500, तर पराभूत झालेल्या मतदाराला किती पडले असतील. पाहता टोटल तुमचं मतदान जे आहे ते 100% असते, बरोबर आहे, त्याची काही गरज पण नाही पण असते. याच्यामधलं 20% काय झालं, 20% बाद झालं, अवैध झाले, म्हणजे 80%. किती 80%. 80% मतदान तुमचं वैध आहे. 80% मतदान कसं आहे वैध. ओके,
हे तुमचं वैध आहे. म्हणजे याचा अर्थ बा चांगलं आहे. 20% समजा बाद झालं, 20% काय झालं, बाद झालं, 80% मतदान पडलंय समजा. ओके, एवढं गृहीत धरणार आपण. मग आता पुढे काय म्हणले, जो उमेदवार विजयी आहे त्याला वैध मताच्या 55% पडलंय, वैध मताच्या 55%. ओके, मग मला सांगा टोटल मतदारांची संख्या किती होती, 7,500. एवढ्या लोकांनी मतदान केलं, पण याच्यातले 20% लोकांचं बाद झालं, म्हणजे 80% मतदान फक्त यांचं पुढे आपल्याला काउंटिंग मध्ये आलं. किती, 80%. मग मला सांगा ह्या 7,500चं 80% म्हणजे किती होईल बघा बरोबर. 7,500चा 80%, 2 2 शून्य कटले, 8 5 40, हातचे आले 4, 8 7 56, 56 4 60, आणि हा शून्य जशास तसा. म्हणजे हे काय काढलं मी, एकूण मताच्या 80% म्हणजे 6,000 मतं काय होते, वैध होते. 6,000 मतं काय होते, वैध होते. ठीक आहे. मग आता जो उमेदवार विजयी झालाय त्याला या 6,000 मताच्या किती पडलंय, 55% पडलंय वैध मताच्या. मग चांगलं मतदान किती झालंय, एवढं. मग एवढ्या मताच्या 55% त्या विजयीवाल्याला मतं पडलेत आणि उरलेले मतं पराभूतवाल्याला पडलेत. मग आपण काय काढू, या तुमच्या 6,000चे 55% इथं काढून घेऊ, 55% किंवा खाली लिहितो डायरेक्ट. चला, 6,000चे 55%, 6,000चे 55% जर आपण काढायला गेलो तर 2 शून्य कटले. आणि चला या 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, आणि शून्याला शून्य. हे एवढं मतदान कोणाला पडलं, जो उमेदवार विजयी झालाय त्याला. एकूण वैध मत होतं 6,000, 6,000चे 55% त्याला मिळाले, आणि 6,000चे 55% म्हणजे 3,300 मतदान त्याला पडलं. मग 6,000 मधलं 3,300 विजयीवाल्याला पडलं, तर मग पराभूतवाल्याला किती पडलं, उरलेलं पराभूतवाल्याला है ना, ते 20% म्हणते तर काही कामाचं नाही. मग आपण टोटल काढलं बाबा 7,500चं 80% म्हणजे 6,000, 6,000चं एवढं पडलं विजयीवाल्याला, आणि 6,000तून जर समजा तुमचं हे विजयीवाल्याचं वजा करसाल तर तुम्हाला पराभूतवाल्याचं मिळतंय, ते आहे 2,700. पराभूतवाल्याला किती मिळालं, 2,700. कळालं, 2,700. ओके, या आता चला नेक्स्ट. या चॅप्टरला काय झालंय, जे आपण वर्कबुक बनवून घेतलंय DTP वाल्या व्यक्तीकडून, त्या व्यक्तीनं काय केलंय, त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स तशाच ठेवल्यात बघा. मला वाटलं त्यानं करेक्ट केलेला असेल, पण काही ठिकाणी शब्दांमध्ये घोळा आहे, काही ठिकाणी आकड्यांमध्ये घोळा आहे. एका ठिकाणी 10 होतं तिथं 40 पाहिजे, आपण मागच्या यालाच बघलंय है ना. त्याच्यामुळे ते थोडंसं मी आता नेक्स्ट वर्कबुक जे आहे त्याला पूर्णतः व्यवस्थित त्यानं बनवल्यानंतर आपण क्रॉस चेक करून हे करतोय. कारण नेक्स्ट वर्कबुक आपलं 2 आहेत, एक तुमचं नफा तोटा आहे आणि एक ठोकळ्याचं आहे, लगेच तुलनावालं पण आहे. चला या आता या प्रश्नामध्ये काय म्हणलंय पाहता. पहा, एका निवडणुकीमध्ये 8% मतदारांनी मतदान केले नाही. पाहता, 100% मतदान त्या गावामध्ये आहे, पण 8% लोकांनी मतदान केलं नाही. 8%नी केले नाही. ठीक आहे, 8%नी केले नाही. म्हणजे याचा अर्थ किती टक्क्यांनी मतदान केलं, 92% लोकांनी मतदान केलं. यादीमध्ये नावं होते किती, 100% लोकांचे नाव होते, पण त्यातल्या 8% लोकांनी मतदान केलं नाही. त्यांनी काय, बाकीच्यांनी केलं मात्र. किती जणांनी केलं, 92%. आता पुढचं महत्वाचं आहे, तुम्हाला एकूण मतदान म्हणलं की हे एकूण मतदान म्हणलं, एकूण मतदार तर 100%. मग आता पुढचं पाहता, केलं नाही तर निवडणुकीमध्ये फक्त 2 उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या म्हणजे 100%च्या, एकूण मताच्या म्हणजे 100%च्या. एकूण मताच्या यादीत तर नाव होतं ना सगळ्याचं. भलेही काही जणांनी केलं नाही, पण यादीत नाव होतं. मग यादीत नावं जेवढे होते तेवढ्याच्या किती टक्के, 48%. कोणाला, विजयी बघा, निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48, म्हणजे 100%पैकी 48% हे मतदान कोणाला पडलं, जे विजयी आहेत, विजयी उमेदवार त्याला पडलं. पाहता, 100% यादीत जेवढे नाव होते त्याच्यापैकी यानं 48 घेतले, 100%पैकी यानं 48 घेतले. बरोबर आहे. 48 विजयीवाल्याचे गेले आणि 8% लोकांनी मतदानच केलं नाही, म्हणजे 48 याचे आणि 8 हे टोटल किती झाले, तर टोटल झाले तुमचे किती बघा, 56 है ना. किती झाले, 56. मग 100%पैकी
56% गेले म्हणजे याचा अर्थ पराभूतवाल्याला किती पडलं असेल, तर 56% गेलं तर पराभूतवाल्याला 44%च पडलं. ओके, इथं सकाळी तुम्हाला थोडंसं समजणं चाललं होतं है ना. मग 48% एवढं मतदान विजयीवाल्याला पडलं एकूण मताच्या यादीमधल्या नावांच्या एकूण मताच्या, बरोबर आहे. त्याच यादीमधल्या 8% लोकांनी मतदानच केलं नाही, म्हणजे याचा अर्थ याचे 48 यानं घेऊन गेला, 8% लोकांनी मतदान केलं नाही, उरलेले कोणाचे आहेत मग 44% पराभूतवाल्याचे. पराभूतवाल्याला एवढं मतदान पडलं. आता दुसरी गोष्ट पहा काय म्हणले, जो विजयी उमेदवार आहे त्यांनी 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केलाय. मला सांगा टक्क्यामध्ये जर विचार केला तर किती टक्क्याचा फरक येतो, 4%चा. टक्क्यामध्ये जर विचार केला तर किती टक्क्याचा फरक येतो बघा, 4%चा. आणि मतदारांच्या बाबतीत विचार केला तर कितीचा फरक येतो, तो येतो तुमचा 1100चा. मग आपण म्हणू शकतो का बघा 4% म्हणजे 1100 है ना. तर विचारले काय एकूण मतदार किती, म्हणजे हे वाली संख्या काढायची. तर 100% म्हणजे किती, 100% म्हणजे किती. चला तिरपा गुणाकार करा, 1100 गुणिले 100 भागिले काय हो 4. मग याला जर समजा आपण भागलं तर हे 25 आले. ठीक आहे, 25 एक 25, हातचे आले 2, 25 एक 25 आणि 2 27, आणि हे 2 शून्य जशास तसे. म्हणजे याचा अर्थ त्या यादीमध्ये किती लोकांची नावं होते, 27,500 लोकांची नावं होते. ओके, 27,500 लोकांचे. काय काय म्हणले, यस तसंच राईट. 92 मधून ह्याचे काढले तरी चालते. यस, 92 मधून 48 गेले तर उरले किती तुमचे 44, चालेल, तसंही म्हणणं आहे त्याचं. ओके, यस. मग आता नेक्स्ट याच्याकडे जाऊ ना. याचं आलं तुमचं 27,500. चला बरं पुढे. हा एक प्रश्न आहे बघा, थोडंसं काळजीपूर्वक काय काय म्हणले ते बघा. आपल्याला एकूण मतदान दिलेलं नाही हा. मागच्या प्रश्नात जसं दिलं ना किंवा 7,500 एकूण मतदान, ह्या प्रश्नामध्ये एकूण मतदान तसं दिलेलं नाही. चला या आता, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार उभे होते. विजयी उमेदवाराला एकूण वैध मताच्या 55%, हे फार महत्वाचं आहे हा, वैध मताच्या 55%. पहा आता एकूण काय होतं 100% मतदान होतं, परंतु पुढं काय म्हणले बघा, जर झालेल्या एकूण मतदानापैकी 20% मतं काय होते, अवैध होते. मग 100%तले जर 20% काढले, 20% अवैध, तर याचा अर्थ वैध मत किती होतं, तर ते होतं तुमचं 80% वैध मत. ओके, वैध व्हॅलिड वोटिंग, त्याला काय म्हणतात, व्हॅलिड वोटिंग. ठीक आहे, आता 80% तुमचं व्हॅलिड वोटिंग होतं. आता पुढं आपल्याला विचारले काय काय ते बघा. त्यानं म्हणलं इथं विजयी उमेदवाराला एकूण वैध मताच्या किती टक्के, 55% प्राप्त झाले. म्हणजे 80%चे 55% त्याला भेटलाय. 80%चा 55% भाग कोणाला भेटला, विजयीवाल्याला. कोणाला, विजयीवाल्याला. पाहता मी इथं लिहितो, विजयीवाल्याला किती भेटलेत, तर 80चे 55%. मग मी थोडंसं बाजूला लिहितो, 80चे 55% काय येतं बघा बरं एकदा, 0 0 कटला, 5 दोन्ही 10, 5 1 5, 5 1 5, पुन्हा 4, म्हणजे किती आले, तर विजयीवाल्याला आले 44. बरोबर आहे, 80%पैकी ह्याला गेलं मतदान 44. ओके, कोणाला, विजयीवाल्याला. आता दोनच आहेत ना, तर निवडणुकीमध्ये किती लोकांनी मतदान केलेल्या मतदारांची संख्या. चला, विजयीवाल्याला 44. मग आता पराभूतवाल्याला किती मिळाला असेल बघा, 80% मधलं 44 गेलं कोणाला, विजयीवाल्याला. तर पराभूतवाल्याला किती गेला असेल, 36%. किती गेला असेल, 36%. पराभूतवाल्याला किती, 36%. ओके, हा, पराभूतवाल्याला आलं 36%. आता त्यानं काय म्हणले, जो विजयी उमेदवार आहे त्याचा विजय किती मतांनी झाला, 8,000 मतांनी झालाय. किती, 8,000 मतांनी झालाय. मग मला सांगा विजयीवाल्याला टक्क्याचा विचार केला तर किती टक्के जास्त येतं, 8%. किती जास्त येतं, 8%. ओके, 8% जास्त येतं. मग 8% टक्क्याचा विचार केला तर जास्त येतं, आणि मताचा विचार केला तर किती आहे, 8,000. मग आपण काय म्हणायचं, 8% म्हणजे 8,000. तर आपल्याला विचारले पूर्ण यादीमध्ये एकूण लोकांची नावं, तर त्या निवडणुकीमध्ये मतदान केलेल्या
हे बघा, जे मतदान अवैध झाले ते मतदान केल्यानंतर अवैध होत असते, ठीक आहे. त्यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून ती अवैध होत असते. मग त्यांनी विचारले मतदान किती लोकांनी केलं, मग त्यात अवैध वैध दोन्ही आले. म्हणजे आपल्याला विचारले 100% म्हणजे काय, 100% म्हणजे काय, ठीक आहे. चला मग काय येईन बरं ना, 8000 इंटू 100 भागिले काय 8, 8 1 8, तर किती येते बघा, 1च्या पुढं हे 3 शून्य आणि तो 2 शून्य, एवढं मतदान. आणि यालाच तुम्ही म्हणू शकता 1 लाख, ह्यालाच काय म्हणणार आपण, 1 लाख. ओके, यस करेक्ट आहे, म्हणजे पहिलं वाला करेक्ट आहे, 1 लाख मतदान. कळालं आता हे. हा काय काय म्हणले सर, 80चे 55% नाही घेऊ, नाही 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 तसं नसतंय. जी काय संख्या देईल त्याचे 55% तुम्हाला घ्यावं लागेल ना. हा, तुम्ही जर समजा त्यानं म्हणलं असतं 80चे 50% तर 40 आलं असतं आपलं. 80चं काय 50% तर काय आलं असतं, 40 आलं असतं. पण त्यानं काय म्हणले 80चे 55%, मग ते आपलं 44 आले, ठीक आहे. हे झालं तुमचं मतदानाचं, की बाबा त्याला किती घ्यायचे. टोटल 100% होते, तुम्ही 80 मधले 55% याला दिले ना तर नाही बरं जमणार, तसं नाही जमणार. 80चे 55% आपल्याला नाही देता येणार. 80चा 55% भाग 50% म्हणलं असतं तर 40 आला असतं, है ना. पण त्यानं 55% म्हणलंय, मग थोडंसं जास्त आलं, 44 आलं. कळालं. चला नेक्स्ट. कारण हे मतदानावरचे प्रश्न आहे ना, परीक्षेला आलं ना सुधारणा बघा लवकर, दुसरं काही नाही. हां, त्याच्यामुळं याला कळणं गरजेचं आहे. हे बाद, मतदान बाद झालं, अवैध झालं, हे गोष्टी घोळ करतात पहा. चला या एका निवडणुकीमध्ये बघा, आता 30% मतदारांनी येला मते दिली व उरलेल्या मतदारापैकी, आता बघा आता आता जे तुम्ही म्हणू लागले ना त्याचा कन्सेप्ट क्लिअर होईल. या इकडं पहा, किती मतदार आहेत एका निवडणुकीमध्ये. येला ए मतदार आहे, सॉरी एक उमेदवार आहे, येला किती मतदान दिलं, एकूण मतदानापैकी येला 30% दिलं. दुसरा बी आहे का, हा दुसरा बी आहे, पण बीला उरलेलं सगळं नाही दिलं, बीला उरलेलं सगळं दिलेलं नाही. तर आता काय म्हणले, येला 30% दिलं, आता उरलं किती 70%. तर 70%पैकी उरलेल्या मतदानापैकी, म्हणजे 70%पैकी 60% बीला. मग आपल्याला काय करावं लागेल, 70%चे 60%, मग काय येईल बघा बरं, 70% याचे आपल्याला काढायचे 60%. ओके, किंवा 70चे 60 काढा, म्हणजे किती आलं ते 42 आलं. किती आलं 42% तुमचे, किती आले 42%. म्हणजे बीला 42% एवढं मतदान दिलंय. आता 70 पैकी बीला किती दिलं 42, 70 पैकी 42 दिलंय. तर आता पुढं काय म्हणलंय पहा, आणि उर्वरित मतदारांनी मतदान केलंच नाही. म्हणजे पहा काय काय, तर 70%पैकी 60% बीला मतदान पडलं, आणि जे काय उरलंय आता 70 मधून 42 गेले, उरलंय किती, तर उरलंय तुमचं 28. ते 28% आहे ना, 28% या लोकांनी मतदान केलंच नाही. यांनी काय मतदान केलंच नाही, यांनी मतदान केलेच नाही, यांनी मतदान केलेच नाही, ठीक आहे, यांनी मतदान केलेच नाही. मग आता काय म्हणले पुढचं वाक्य वाचा. पाहता, येला मतदान करणारे आणि निवडणुकीमध्ये मतदान न करणारे यांच्या संख्येत 1200चा फरक आहे. ह्यांच्या संख्येत कितीचा फरक आहे, 1200चा फरक आहे. मला सांगा ह्या दोघांमध्ये टक्क्याचा कितीचा फरक आहे, एचं मतदान आणि लोकांनी मतदान केलं नाही त्या संख्येचं मतदान, ह्या दोघांमध्ये 2%चा फरक आहे. मग आपण म्हणू शकतो 2% म्हणजे 1200, 2% म्हणजे 1200. तर विचारले काय, तर किती मतदारांना या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपण 100%चं डिव्हाइड केलं ना, तर विचारले टोटल 100% म्हणजे किती. चला बरं काय येतंय, तर हे 1200 गुणिले 100 आणि भागिले काय हो 2. मग याला भागलं तर काय आलं, हे 50 आलं. 12 पंचे 60, 12 पंचे 60, पुढचे 3 शून्य, 1 2 3 शून्य, एवढं मतदान त्याच्यामध्ये होतं, त्या एरियामध्ये एवढं मतदान होतं. किती हजार, 60,000 एवढं मतदान होतं, ठीक आहे. आले, एवढं मतदान त्याच्यामध्ये होतं. झालं. नेक्स्ट कळालं आता हे कसं होतंय. तर एला दिलं त्यांनी एकूण मताच्या 30%, उरले किती 70%. 70चे 2 भाग केले, 70चा 1 भाग केला त्याचं 60% म्हणले, 70चे 60% ते आलं 42. मग 42 बीला दिलं आणि उरलेलं 28 ह्या लोकांनी मतदानच केलं नाही. मग दिलंय काय
याला पडलेलं मतदान आणि मतदान न केलेले लोक याच्यातला फरक 2% आणि त्यानं मतदानाचा विचार केला तर 1200चा फरक आहे. मग 2% म्हणजे 1200 तर 100% म्हणजे किती? चला या हां आता पुढे हां या बाबतीत थोडंसं तुम्हाला काही लोकांना माहीत नसावं ते अगोदर समजून घ्या. काय? समजा मी तुम्हाला असं लिहिलं 4 × 10⁻². तर याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो 4 × 10⁻² आहे तो म्हणजे 100. मग याला आपण काय म्हणायचं? 400. बरोबर आहे. समजा तुम्हाला दिलं 10⁻³ तर याला काय म्हणायचं? याला म्हणायचं काय करायचं जे काही तुम्हाला दिलंय ती संख्या लिहायची, जे काही तुम्हाला घात दिलाय तेवढे शून्य वाढवून टाकायचे. 1 लिहायचं तेवढे शून्य वाढवून टाकायचे. 10⁵ तर 1च्या पुढे 5 शून्य वाढवून टाकायचे. ओके अशा पद्धतीचं त्याच्यात संख्या दिल्या आता म्हणून आपण हे थोडंसं कळणं गरजेचं आहे. चला या मग आता काय म्हणले पहा एका लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या 3 होती आता 3 आहेत हा. त्या मतदारसंघामध्ये 4 × 10⁵ इतकी मतदार संख्या होती. म्हणजे एकूण मतदान किती होतं पहा. एकूण मतदान आताच सांगितलं मी काय आहे एकूण मतदान 4 × 10⁵ बरोबर आहे. म्हणजे 4 ला 4 इंटूला इंटू 1च्या पुढं किती शून्य लिहू 5 म्हणजे 1 लाख झालं. बरोबर आहे. आणि त्याला गुणिले 4 म्हणजे याचा अर्थ किती लाख? 4 लाख. याचा अर्थ काय होतो? 4 लाख. ओके हां हे एका शब्दात यावं बरं एवढं लिहिण्याची गरज पडू नये. आता इथून पुढे लिहिता यावं. चला पुढं त्या केंद्रात 100% मतदान झालं म्हणजे बाद झालं नाही, काही लोक सोडून गेले नाही, काहीच नाही, सगळ्यांनी मतदान केलं 4 लाख लोकांनी. त्यातील 10⁻4 मतपत्रिका बाद झाल्या. आता पुढच्या वाक्यात म्हणलंय त्यानं काय म्हणलंय 10⁻4 बाद झाल्या. मग बाद किती झाल्या पहा बरं. बाद झाल्या तुमच्या 10⁻4 1 लिहायचं त्याच्या पुढे 4 शून्य देऊन टाकायचे म्हणजे 10,000. 10,000 काय झाले? बाद झाले. 10,000 टोटल बाद झाले. आता पुढचं वाक्य वाचा. जे विजयी उमेदवार आहेत त्याला मूळ मतदारांच्या मूळचा अर्थ काय 4 लाख हे एकूण आहे. तर मूळ हे मूळ मतदार आहेत त्याच्यानंतर बाद होतात, मतदान केल्यावर बाद होतात. ठीक आहे. मग विजयी उमेदवाराला मूळ मतदानाच्या किती पडले 40%. विजयी उमेदवारास पाहता विजयी उमेदवारास किती आले? मूळ मतदान होतं 4 लाख आणि 4 लाखाचे 40% याचा अर्थ होतो 1 लाख. 4 × 16 त्याच्या पुढे बघा 4 शून्य 1,60,000. 1,60,000 एवढं मतदान कोणाला पडलं? विजयीवाल्याला पडलं. आता आपल्याला विचारलंय जे 2 इतर लोक आहेत ज्यांचा पराभव झालाय त्यांना किती मतदान मिळालं असेल. इतर 2 लोकांना इतर 2 उमेदवारास पाहता कसं काढायचं उमेदवारास. हां टोटल मतदान किती होतं 4 लाख. टोटल किती होतं 4 लाख. बरोबर आहे. या 4 लाखातून तुम्ही विजयीवाल्याचं वजा करा आणि ते बाद झालेलं मतदान कोणालाच पडत नसते. बाद झालेल्याचा अर्थ काय असतो? ते कोणालाच नसते. मग बाद झालेलं मतदान आणि विजयी उमेदवाराचं मतदान हे जर एकूण मतदानातून जर काढलं तर हरलेल्या उमेदवारांना काय मतं पडले ते कळतील. मग 4 लाखातून पहिले तुम्ही 1,60,000 काढून टाका. कोणाचे? विजयीवाल्याचे. हो ना. आणि याला कंस करत असाल तर कंस करा. ओके म्हणजे सोपं जाईल. 4 लाखातून किती वजा करायचे? 1,60,000 वजा करायचे आणि दुसरी गोष्ट बाद झालेले 10,000 वजा करायचे. मग मला सांगा 4 लाखामधून तुमचे किती काढून टाकायचे? तर 1,70,000 काढून टाकायचे. मग 4 लाखातून 1,70,000 गेले. 4 लाखातून 1,70,000 गेले तर उरले किती? 2,30,000. उरले किती? 2,30,000. मग हे 2,30,000 मतदान कोणाला पडलं? त्या इतर 2 उमेदवाराला पडलं. 2,30,000 मतदान इतर 2 उमेदवारांना मिळालं. कळालं? यस. मग 2,30,000 याच्यामध्ये नाहीये म्हणून यापैकी नाही. तर त्या 2 उमेदवारांना किती मिळाले? 2,30,000. हे जे आहेत ना एवढे आकडे लिहिण्याची गरज नाही हो. हे लगेच कळायला पाहिजे. याच्यावरून हे जे दिले हे एकूण मतदान तुम्ही डायरेक्ट आकडा हा मांडायला पाहिजे. बाद मतदान एवढं, विजयी उमेदवाराला एवढं आणि हे जे एवढं केलं ना हे एवढं तर हे तोंडी यावं. 4 लाखातून 1,70,000 गेले है ना. असं थोडंसं करा. चला प्रत्येक गोष्ट लिहावंच असं काही नाही बरं, त्याच्यावर वेळ जातो. नेक्स्ट हां
मला वाटतं हा शेवटचा क्वेश्चन आहे. पहा आता काय काय म्हणले बघा बरं या प्रश्नामध्ये. त्यांना असं म्हणले, एका निवडणुकीमध्ये 2 उमेदवार होते, त्यामध्ये एकूण मताच्या 5% मतदान झालेच नाही. 100% मतदान होतं, बरोबर आहे, परंतु याच्यामधलं 5% झालंच नाही. 5% मतदान झालेच नाही. 5% मतदान झालेच नाही. किती टक्के झालं मग? 95% झालं, बरोबर आहे. आता पुढं काय म्हणलंय बघा बरं. तर विजयी उमेदवाराला एकूण मताच्या, जेव्हा केव्हा त्यानं म्हणले की एकूण मताच्या, म्हणजे याचा अर्थ कोणते घ्यायचे? एकूण मताच्या म्हणजे कोणते घ्यायचे बघा बरं. त्यानं काय म्हणले, निवडणुकीमध्ये 2 उमेदवार, त्यामध्ये एकूण मताच्या 5%. एकूण मत कोणाला उद्देशून म्हणले? याला म्हणले. या एकूण मताच्या किती झाले नाहीत? 5% झाले नाहीत. म्हणजे एकूण मत शब्द आला की कोणाला गृहीत धरायचं? 100ला मूळ. ठीक आहे. मग त्यानं म्हणले विजयीवाल्याला किती मिळालेत? इथं लिहितो, विजयीवाल्याला मिळालेत, पहा, विजयीवाल्याला एकूण मताच्या 5% मतदान झालं नाही आणि एकूण मताच्या 48% मतदान कोणाला मिळालं? विजयी उमेदवाराला मिळालं. मग एकूण मताच्या 48% विजयीवाल्याला मिळालं. मग यानं घेतले 48%. मग आज सारखं आहे बघा. आता यानं घेतले 48%. तर पराभूत झालेल्या उमेदवाराला, चला पराभूत झालेला उमेदवार, पराभूतवाला. आता एकूण मताच्या 48% मतं काय झाले? विजयीवाल्याला गेले. आणि एकूण मताच्या 5% लोकांनी मतदानच केलं नाही. मग 100%पैकी 5%नी केलंच नाही आणि विजयीवाल्याला 48 गेलं. हे 48 आणि ते 5 म्हणजे टोटल 53 गेले. किती गेले? 53 गेले. मग 48 आणि 5 53 गेले. तर याला किती पडले असतील? कोणाला? इकडच्या उमेदवाराला, पराभूतवाल्याला, है ना. 100 पैकी तुमचे टोटल 53 गेले. मग उरले किती? तर याला पडले असतील 47%. ह्याला किती पडले? 47%. यस. एकूण तसंही चालतंय. कुठल्या? एकूण मतदानापैकी किती गेलेत? 48 आणि 95 मधून 48 गेले, तर उरले किती तुमचे? 47. चालतंय. मग दोघांमध्ये विचार केला तर किती टक्क्याचा फरक आला? 1% फरक आला, बरोबर आहे. आणि जर समजा त्यानं म्हणले विजयी उमेदवार हा 1500 मतं घेऊन काय झाला? विजयी झाला. म्हणजे याचा अर्थ याच्यापेक्षा ह्याला 1500 मतं जास्त आणि टक्क्याचा विचार केला तर 1% जास्त, है ना. मग आपण म्हणू शकतो 1% म्हणजे 1500. तर आपल्याला विचारताना काय विचारले हे लक्षात घ्या. त्यानं विचारले पराभूत झालेल्या उमेदवाराला एकूण किती मतं मिळाली. पराभूत झालेल्या उमेदवाराचे टक्के काय? 47. 1% म्हणजे 1500. तर 47% म्हणजे किती? 47% म्हणजे किती? ठीक आहे. मग उत्तर काय आलं? चला, हे 1500 गुणिले 47, ओके, भागिले 1. भागिले 1 नाही लिहिलं तरी चालेल. 15 7 105, हातचे आले 10. पुन्हा 15 चूक 60, 60 आणि 10 70. काय काय केलं पहा. 15 7 105, हातचे आले 10. 15 चूक 60, 60 आणि 10 70 आणि पुढचे 2 शून्य. 70,500 हे कोणाला पडलंय? 70,500 हे मतदान पराभूतवाल्याला पडलंय. कोणाला? पराभूतवाल्याला. जर ज्यांचं 1.5 लाख आलंय त्यांनी काय काढलंय माहित आहे? तर ज्यांनी 1.5 लाख आलंय त्यांनी असं काढलंय की एकूण किती मतदान होतं, एकूण किती मतदार होते. ठीक आहे. तर ते नाही विचारलं आपल्याला. आपल्याला विचारलंय पराभूतवाल्याला एकूण मतदार किती होते काढायचं असेल तर 1% म्हणजे 1500. तर 100% म्हणजे किती? तर इथून तुमचं मग ते येईल बघा 1.5 लाख. इथून काय येईल तुमचं? 1.5 लाख. सर, एकूण मते विचारले म्हणजे कसं घ्यायचे ते रिपीट करा. त्यांना शब्द देते बघा वरून. एक शब्द येते इथं. निवडणुकीमध्ये 2 उमेदवार होते, यामध्ये एकूण मताच्या, काय? एकूण मताच्या, मग आपण एकूण मत 100% घेतले समजा. एकूण मताच्या 5% लोकांनी मतदानच केलं नाही. इथंच कळतंय, है ना. मग एकूण मताचे 5% गेले. एकूण मतातले 5% गेले. 100%तले 5% गेले. आणि विजयीवाल्याला एकूण मताच्या म्हणजे 100%च्या 48% पडले. म्हणजे 5% त्या लोकांनी मतदान केलं नाही ते गेले 100%तले. 48% विजयी उमेदवाराला पडले. म्हणजे टोटल तुमचे 53 झाले. उरलेले पराभूतवाल्याला पडले. मग पराभूतवाल्याला किती पडले असतील? 47 पडले असतील. किती? 47. यस.
मग एकूण मतदान होतं 100%. जर एकूण मतदान विचारलं असतं तर तुमचं 1.5 लाख आलं असतं, पण आपल्याला विचारलंय पराभूतवाल्याला किती मतदान पडलं असेल. ठीक आहे. हां चला सुरेखाबाई, आता कळालं का? पहा कळालं आता. चला एकदा तुमचं तुम्ही सोडवून बघा. ठीक आहे. कारण हे प्रश्न कुठल्या परीक्षेला काय विचारतील काही सांगता येत नाही, परंतु निवडणुकीवरचे प्रश्न सगळ्यांनाच आहेत है ना. कारण याच्यामध्ये एक प्रश्न तर असा आहे, थोडंसं एकदा मागं जातो तो 1100 फरकावाला बघा. कुठे गेला गड्या 1100 फरकावाला? हा बी नाही, हा नाही, हा हे 2023च्या पोलीस भरतीला आलाय. हे जे आहे ना 2023च्या पोलीस भरतीला आलाय. याच्यापेक्षा सोपे प्रश्न आपल्याला दुसऱ्या परीक्षेला आलेत आणि हे अवघड प्रश्न पोलीस भरतीला आलाय. त्याच्यामुळे म्हणलं ह्याला आपल्याकडे घेऊ द्या. ओके यस. जेवण करत करत बघत होते. चला काय बघा आता. हां आले. यस. वा 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 वा, काय म्हणलेत बाबा यांनी म्हणलेत आमचे मार्गदर्शक. वा वा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टेन्शन घेऊ नका. बघा तुमचा सिलेबसच्या याच्या नादामध्ये आज मी एक ऑफलाईनचा क्लास थांबवलो आणि तुमचं वर्कबुक कंप्लीट करायच्या मार्गी लागलो बघा, ते ठोकळ्याचं. कारण ठोकळ्याला वेळ लागतो. ठीक आहे. शिकवायला लई सोपं आहे, कमी वेळेत होतंय, परंतु असा वेळ लागतो त्याला बनवायला. थांबूत मग आज. यस. सकाळी ऑलरेडी हे झालता भाग, परंतु काही लोकांचे डोळे असे पांढरे झाल्यासारखं फिलिंग येऊ लागलं मला, त्याच्यामुळे म्हणलं एकदा संध्याकाळी पुन्हा घेऊ. चला मग थांबूत आता. यस. सर्वांना गुड नाईट.